तर दुसरा व्हिडिओ आहे नमस्कार मी साटम, जे जरीमरी मातेचं वर मंदिर आहे ना, तिथून खाली आलो मी. एक 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 देव त्यांचं दर्शन घेत येत होतो आणि तेवढ्यात मला हे जे काय दिसलं ते खूप भन्नाट आहे. म्हणजे मला अशा मंदिरांमध्ये यायला खूप जास्त आवडतं, कारण इथे मूळ गाभा संकल्पना सर्व दडलेल्या असतात. म्हणजे हा काकू आहेत, हे काकू एक्सप्लेन करतील थोड्या थोड्या गोष्टी ज्या मी चुकलो ना समजा तर ते सांगतीलच. तर हे म्हसोबा आहेत, ही जरीमरी आई, त्याच्यानंतर लक्ष्मी देवी, काळूबाई आणि एकंदरीत हा पूर्ण त्यांचा कुटुंब कबील आहे. हे खूप वेगळं आणि भन्नाट आहे. तर काकी ते वरचं मंदिर आणि या मंदिरातला फरक म्हणजे मूळ स्थान आहे देवीचं. हा, आणि ती एक देवी वरती ठेवली. हा हा, असं झालं. पण त्याची ती इंटरेस्टिंग स्टोरी सांगा ना, किती देवी. म्हणजे हे पूर्वी दिवाळ कोसळलं, मग ते खाली गेलं म्हणून देवीला जायला रस्ता नव्हता, म्हणून ते उचलली देवी आणि वरती ठेवली. पण ती काहीतरी किती टाइम तरी उचलली जात नव्हती वगैरे. म्हणजे तेव्हा 1-2 महिने लागले तेव्हा हे स्थान उचलायला आईचं. पण ते काय झालं नाही ना. मग नंतर आमची सासूबाई म्हणल्या की आई उठ, म्हणून एवढे लोक घाबरतील म्हणून ते आईला उचलले आणि वरती ठेवले. ते सूर्याचं किरण पडलं ना, इथून सूर्य उगवतो, ते जर शाव देवीवर येते त्या खिडकीत. हा हा, या खिडकीतून नाही ना, देवीवर पडतं सकाळचं. हा 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 हा, ते बघण्यासारखं असेल. सकाळी हा हा हा. 7चं किरण. मी इथे राहता का आता? हो, इथे नाही. हा 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 हा. म्हणजे पूर्वापार तुम्ही जरीमरीची सेवा करताय. हो, माझी सासूबाई करत होती. तिसरी पिढी यायचं हा. होतं. आणि ह्यांचं आणि गोल्फा देवीचं वगैरे नातं आहे का? या बहिणी आहेत नाही, का? बहिणीच आहे सर्व. मुंबादेवी, महालक्ष्मी, गावदेवी, काळूदेवी, एकविरा वगैरे एकविरा आहे. सर्व त्यांच्या बहिणीच आहे. हा हा हा.